आता बातमी आहे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादाची। आपण पालकमंत्री असताना पुणेकर चिंता करतील अशा घटना घडत नव्हत्या असं वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना अप्रत्यक्षपणे चिमटा काढलाय। पुण्यातल्या वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा धागा पकडत चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता। त्याला आता अमोल मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना अवैध धंद्यांना पाठबळ द्यायचे असा थेट आरोप करत अजित पवार अशा प्रकारांना थारा देत नसल्याचा टोला मिटकरींनी लगावलाय। तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात, कशा पद्धतीने थांबवण्यासाठी अजितदादांना तुम्ही सांगाल? ते आता पालकमंत्री आहेत, तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात पुणे शहराचं, कशा पद्धतीने हे एक मोठा नवीन प्रश्न। मी पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण नाही, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत। मला म्हणजे घडल्यात मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाहीत। घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना। पुण्याची लोकसंख्या एक काळ 14 लाख होती, ती करता 70 लाख झाली। ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे, तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली। आणि त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, एक धाक निर्माण केला पाहिजे। चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे, याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे। मग पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता। आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात, अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत। तर अमोल मिटकरींनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केल्यावर आता भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी घणाघाती टीका केली, ज्यालाही मिटकरींनी उत्तर दिलं। मला वाटतं अमोल मिटकरींनी आता थोडा तोंडाला आवर घालण्याची आवश्यकता आहे। खरं म्हणजे पक्षाने नेमकं अमोल मिटकरीला काय अधिकार आहेत हे एकदा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। कारण त्यांची बाष्पळ बडबड जी असते, मीडिया दिसला किंवा एखादी प्रतिक्रिया आली तर त्याला रिॲक्शन दिलंच पाहिजे, हा जो त्यांचा स्वभाव झाला आहे, ती पक्षाची भूमिका आहे हे एकदा प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट करायला पाहिजे। त्यांनी त्या ठिकाणी आपल्या महायुतीला तडा जाणार नाही, वितुष्ट निर्माण होणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य करू नये। दरेकर साहेबांनी माझ्या तोंडाला आवर घातल्यापेक्षा स्वतःच्या आणि पक्षातल्याच वायफळ नेत्यांच्या तोंडाला आवर घालावा। जर आमची अवकात तुम्ही वेळोवेळी काढता तरी आम्ही शांत राहतो, कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहोत। आणि राहिला प्रश्न महायुतीचा धर्म पाळण्याचा, तर तो शेवट एकट्या मीच पाळला पाहिजे असं नाही। आज चंद्रकांत पाटील बोलले नसते, आमची प्रतिक्रिया आली नसती। त्याच्यामुळे शिष्टाचार तुम्ही पाळा, तुम्ही महायुतीचा धर्म अगोदर पाळला पाहिजे जर स्वतःला मोठे भाऊ म्हणून घेता। आणि आमच्या नेत्यांवर जर तुमच्या पक्षातला कोणीही बोलला, अगदी दरेकर साहेब आपण जरी बोलले, तर आमचा तोंडाचा पट्टा जो चालतोय तो त्यापेक्षा गतिमान वेगाने चालेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।